आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना यशवंत विकास आघाडी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी लोकशाही आघाडीचे राजेंद्र सिंह यादव मोठ्या मताधिक्याने विजयी। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना यशवंत विकास आघाडी आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी लोकशाही आघाडीच्या संयुक्त उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। या विजयामुळे कराडच्या राजकारणात लोकशाही आघाडीची ताकद अधोरेखित झाली आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना लोकशाही आघाडीचे प्रमुख तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की कराड शहरातील शांततामय सहजीवन आणि विकासासाठी केलेल्या आव्हानाला जनतेनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। हा कौल शहरात सलोखा, स्थैर्य आणि प्रगती कायम ठेवण्यासाठी जनतेचा विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले। कराड शहरामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीला चांगल्या प्रकारे यश मिळालंय। या आघाडीचे उमेदवार राजेंद्र यादव हे नगराध्यक्ष निवडून आले। चव्हाण साहेबांच्या विचाराच्या कराड शहरामध्ये तो विचार जोपासण्याची भूमिका निश्चित या ठिकाणी जनतेने ठेवली आहे। कराडच्या जनतेला आम्ही आश्वासित केलं होतं की शांततामय सहजीवन राहील आणि त्याचबरोबर सर्वांना बरोबर जाण्याची भूमिका राहील। त्या भूमिकेला या जनतेचा पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्व जाती धर्माच्या मतदार बंधूंचे अतिशय मनापासून आभार मानतो। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची।